नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवरती एक महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 19 नोव्हेंबर 2020 रोजी पब्लिश झालेला आहे. त्या परिपत्रकाचा विषय इथं तुम्ही बघू शकता. नॉन फायनल इयर स्टुडंट्सचे बॅकलॉग सब्जेक्ट्स व परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन्स सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने दिनांक 30 डिसेंबर 2020 ते दिनांक 16 डिसेंबर 2020 ह्या कालावधीत परीक्षांचे आयोजन करण्याबाबत. तर ह्या सर्क्युलरमध्ये टोटल 8 पॉईंट्स दिलेले आहेत. तर प्रत्येक पॉईंट आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर ह्यात पहिला पॉईंट असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल, ओरल किंवा सेमिनार ही परीक्षा निर्धारित पद्धतीने घेतल्या गेलेल्या नाहीत अथवा झालेले नाही, त्या सर्व परीक्षांचे आयोजन दिनांक 16 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 2 डिसेंबर 2020 ह्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेतले जाते. तर ह्या एक्झामिनेशनसाठी डिफरंट मीटिंग ॲप्लिकेशन जे आहेत, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम, झूम, वेबएक्स किंवा मग आपल्या टेलिफोनद्वारा सुद्धा ही परीक्षा ओरल परीक्षा घेतली जाईल. तर दुसरा मुद्दा ही फार महत्त्वाचा आहे. ह्या सेकंड पॉईंटमध्ये 3-4 पॉईंट्स आहेत, सब पॉईंट्स आहेत जे तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड व्हायला पाहिजे. तर इथं मी त्याचं इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेशन करून इथं मी तुम्हाला वर डिस्प्ले केलेलं आहे. यू कॅन आयदर फॉलो इन मराठी ऑर इन इंग्लिश. ओके. तर इथं सेकंड पॉईंट जे आहे, तर ही लेखी परीक्षा म्हणजे रिटन एक्झामिनेशन 3 डिसेंबर 2020 ते दिनांक 16 डिसेंबर 2020 ह्या कालावधीत घेतले जाईल. तसंच ह्या एक्झामिनेशनचे रिझल्ट 25 डिसेंबरपर्यंत अनाऊन्स ऑर डिक्लेअर होतील. तर ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन MCQ पॅटर्नमध्ये घेतले जाईल. ओके. नाव ही एक्झामिनेशनमध्ये टोटल तुम्हाला 60 क्वेश्चन्स 60 प्रश्न असतील, ज्यापैकी तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही वाटले तर 60 प्रश्नही तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यापैकी करेक्ट 50 क्वेश्चन्स विल बी कन्सिडर्ड. आणि ह्या परीक्षेचा टाईम फक्त 1 तास राहणार आहे. ओके. तसंच ह्या परीक्षेचं पॅटर्न किंवा म्हणजे आपलं क्वेश्चन पेपरचं पॅटर्न कसं राहील ही सुद्धा ह्या गाईडलाईनमध्ये दिलेलं आहे. 40% प्रश्न एकदम सोपे राहतील आणि 40% मध्यम म्हणजे डिफिकल्ट लेवलमध्ये असतील. तसंच 20% प्रश्न जे आहेत राईट ही थोडं कठीण पातळीचे प्रश्नांची रचना असते म्हणजे डिफिकल्टी लेवल. राईट. 40% ऑफ द क्वेश्चन्स इझी, 40% of the questions will be a little bit difficult, and rest of the 20% of the questions will be at a higher level of understanding. तर तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असं दिलेला आहे की ह्या परीक्षेचं वेळापत्रक म्हणजे टाईम टेबल त्या रेस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट्सच्या वेबसाईटवरती मॅक्झिमम 25 नोव्हेंबर 2020 25 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर करण्यात यावं. तर तुमचं टाईम टेबल मोस्ट प्रॉब्ली 25 पर्यंत डिस्प्ले होऊन जाईल किंवा त्याच्या आधी पण ती तुमच्या वेबसाईटवरती रेस्पेक्टिव्ह कॉलेजेसच्या वेबसाईटवरती येईल. आणि चौथं इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे विद्यार्थी ऑफलाईन मोड ऑफ एक्झामिनेशन्स सिलेक्ट करतं, तुम्हाला त्या एक्झामिनेशनचा फॉर्म वगैरे रिलीज होईल, त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलं जाईल की यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर, म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम अटेम्प्ट करणार आहेत किंवा ऑफलाईन. आणि जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर एक्झामिनेशन सिलेक्ट करत असाल युअर मोड ऑफ एक्झामिनेशन, तर त्यासाठी तुम्हाला एक OMR शीटचा वापर करावा लागेल. अँड ॲट द सेम टाईम भारत सरकार तसंच महाराष्ट्र शासन आणि तसंच आपलं हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य विभागाकडनं कोविड-19चे डे टू डे जे गाईडलाईन्स तुम्हाला दिले जातील ती स्ट्रिक्टली तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आणि तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जे आहे तर 5वा पॉईंट जे आहे, ह्या पॉईंटमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे की तुमच्यासाठी मॉक टेस्ट अथवा प्रॅक्टिस टेस्टसुद्धा कंडक्ट केले जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायनल एक्झामिनेशन अटेम्प्ट करण्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल फील येऊ शकतात.
एक्झामिनेशनचं टोटल स्ट्रक्चर तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतं. आणि 6th पॉईंट असा आहे की हँडिकॅप्ड स्टुडंट्स म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिट एक्स्ट्रा दिले जातील. त्यानंतर 7th पॉईंट जे आहे तर मित्रांनो ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे, राईट, काळजीपूर्वक ऐका. तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही एक्झामिनेशन जे स्टुडंट्स अटेम्प्ट करतील तर ही आपल्याला MCQ पॅटर्नमध्ये ही क्वेश्चन पेपर राहणार आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याच प्रकारचं रीइव्हॅल्युएशन किंवा रीचेकिंगची फॅसिलिटी इज नॉट देअर. सो बी व्हेरी केअरफुल, यू अटेम्प्ट द क्वेश्चन्स अँड कीप दिस पॉईंट इन माइंड की एकदा पेपर सबमिट झाल्यानंतर किंवा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला रीचेकिंग किंवा रीइव्हॅल्युएशन ऑप्शन नाही. त्याचा शेवटचा मुद्दा की तुम्हाला ही पेपर ही एक्झामिनेशन्स वगैरे देताना काही टेक्निकल अडचण तुम्हाला आली किंवा फॉर्म भरताना काही तुम्हाला टेक्निकल अडचण आली किंवा इतर काही कारणं तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ती प्रॉब्लेम्स हँडल करण्यासाठी प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये एक हेल्प डेस्क सेटअप करायचं आहे. आणि तसंच इन्स्टिट्यूट लेवलवरती एक समन्वयकांची म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल कोऑर्डिनेटर त्यांचं अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. आणि त्या कोऑर्डिनेटर तसंच ते हेल्प डेस्कचे नंबर्स तुम्हाला वेबसाईटवरती पुटअप करावं लागेल. अँड ॲट द सेम टाईम ही इन्फॉर्मेशन सगळ्या स्टुडंट्सला सुद्धा तुम्ही ईमेल और SMS और वॉट एव्हर दॅट इज ती मेथड वापरून तुम्ही सगळ्या स्टुडंट्सला ही इन्फॉर्मेशन कळवायचं. हेल्प डेस्क नंबर्स ॲज वेल ॲज त्या इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयकांचे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होते. सो थँक्यू स्टुडंट्स, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आणि पुन्हा नंतर एक्झामिनेशन फॉर्म जेव्हा रिलीज होतील, टाईम टेबल जेव्हा येईल तर रेग्युलरली आय विल बी पोस्टिंग व्हिडिओज अँड कीप यू इन्फॉर्म. So I wish you the very best for your examinations.